डोंबिवली पश्चिमेमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते। याच वेळी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपात प्रवेश करताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। हा निर्णय घेणं एवढं इझी नसतं। हा कुठलाही निर्णय घेणं, मी आता सगळं झाल्यावर प्रवेश घेतलेला आहे। म्हणजे आता 48 तास पण राहिलेले नाहीयेत प्रचाराला। तिकीट मिळणं किंवा काय हा तर प्रकारच राहिलेला नाहीये। हे सगळं झाल्यावरती मी प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे तिकिटासाठी गेलो, मला तिकीट पाहिजे होतं हे याच्यासाठी काय मी गेलेलो नाहीये। मला आता सहकाऱ्यांच्या भावना जपणं हे फार आवश्यक होतं। त्याच्यासाठी हा निर्णय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराचे अध्यक्ष मनोज घरत आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी ते गेली काही दिवसापासून आम्ही त्यांच्याशी फार वेळेला चर्चा करायचो। त्यांना मी नेहमीच असं सांगण्याचा प्रयत्न करायचो की आपण बरेच वर्ष एकत्र काम करतो आहोत, तर तुम्ही आमच्याबरोबर आमच्या विचाराबरोबर जोडले जा। होय नाही बरेच दिवस चालू होतं, परंतु ती वेळ आली आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश केला, खरं तर मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।